गरमागरम वाफळती बिर्याणी खायला तर सर्वांनाच आवडते. आज आपण अशीच बिर्याणी बनवणार आहोत. अतिशय टेस्टी, प्रत्येक दाणा ना दाणा मोकळा सुटसुटीत होतो आणि भाताच्या प्रत्येक शीताला अतिशय टेस्टी अशी चव येणार आहे. यासाठी काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे. आणि ही दम बिर्याणी व्हायला खूप जास्त वेळही लागत नाही बरं का. फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही ही दम बिर्याणी तयार करू शकता. आज बिर्याणीचा व्हिडिओ बनवताना खूप मोठी अडचण आली. नेहमी रेसिपी बनवायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कॅमेरा आणि दुसरी असते ती म्हणजे लाईट. बिर्याणीची सगळी तयारी झाली आणि लाईटच गेली. कधी येणार ह्याची काही गॅरंटी नव्हती. मग म्हटलं चला लाईट नसली म्हणून काय झालं, काम मात्र थांबता कामा नये. इतका मोठा सूर्यदेव वरती आहे, त्याची लाईट आहे, मग कशाला घाबरायचं. सगळं साहित्य टेरेसवर नेलं आणि टेरेसवरती दम बिर्याणी बनवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी पातेल्यामध्ये तेल, तूप घालायचं. जिरी, मोहरी, लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, तमालपत्र खमंग तुपामध्ये आणि तेलामध्ये फोडणी द्यायची. पाणी ओतून पाणी उकळायला ठेवायचं. तोपर्यंत बिर्याणीचं छानपैकी मॅरिनेशन करून घेऊया चिकनसाठी. 1 किलो तांदळाला 1 किलो चिकन वापरणार आहे. लाईट नसल्यामुळे मॅरिनेशनसाठी लागणारे 2 महत्त्वाची वाटणं मला करता येत नव्हती. त्यावेळेस उपयोगी आला हा माझा चॉपर. यामध्ये आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं छानपैकी वाटण करून घेतलं आणि दुसरं वाटण होतं ते टोमॅटोचं. टोमॅटोही यामध्ये व्यवस्थित चॉप करून घेतला. चला आता मॅरिनेशनला सगळ्यात आधी घातले पावशेर दही, त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण, पुदिना, कोथिंबिरीचं वाटण, लाल तिखट, गरम मसाला, त्याचबरोबर बिर्याणी मसाला, धना पावडर, मीठ, हा तळलेला कांदा छानपैकी हाताने क्रश करून घालायचा. या सगळ्या गोष्टी घालून मॅरिनेशन व्यवस्थित करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये विकतची आलं लसूण पेस्टही मी 2 ते 3 चमचे वापरली आहे. विकतच्या आलं लसूण पेस्टमध्ये व्हिनेगर असतं, त्यामुळे आवर्जून घाला. मॅरिनेशन फास्ट होतं आणि त्यामुळे बिर्याणीला टेस्टही खूप छान येते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा लावून मॅरिनेशन बाजूला ठेवलं आणि आता वळूयात आपल्या तांदूळ शिजवण्याच्या प्रोसेसकडे. तांदूळ शिजवण्यासाठी आपण जी फोडणी केली ना, त्यामुळे आपल्या तांदळाला खूप छान चव येते. अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भाताच्या शीताला चव येण्यासाठी ही फोडणी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तूप आवर्जून घाला. फोडणीमुळे ना आपल्या पाण्यालाच खूप छान चव आलेली असते आणि या पाण्यामध्ये हा तांदूळ शिजल्यामुळे प्रत्येक शीत नशीत आपला बिर्याणीचा टेस्टी असा तयार होतो. छान उकळी आली की त्यानंतर हा भिजवलेला तांदूळ घालायचा. इथे मी दावतचा तांदूळ घेतला आहे. हा छानपैकी 1 तासभर आधी भिजायला घातला होता. तासभर आधी फक्त पाण्यामध्ये धुवायचा आणि तसंच बाजूला ठेवायचा. यामुळे तांदूळ लवकर शिजतो, मोकळा सुटसुटीत असा राहतो. तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर एकदा ते दोनदा फक्त मिक्स करायचा आणि नंतर त्याला हे असा शिजू द्यायचा. छानपैकी 80 ते 90% तांदूळ शिजला गेला की तांदूळ यातून काढायचा. ओव्हरकुक होऊ देऊ नका, नाहीतर तांदळाचा प्रत्येक दाणा हा आपला तुटू शकतो. सुंदर असा तांदूळ शिजला गेला. आता घेऊयात आपल्या चिकनची म्हणजे बिर्याणीच्या मसाल्याची फोडणी करायला. ज्या तेलामध्ये मी कांदा तळलेला होता तेच तेल मी यामध्ये घालून घेतले आणि त्यानंतर यामध्ये घालायचे 5 ते 6 चमचे तूप. तुपामुळे बिर्याणीला खूप जास्त छान चव येते, त्यामुळे तूप घालायला अजिबातही कंजूसी करू नका. भरपूर तूप घाला. मी इथे साधारण 5 ते 6 चमचे तेल आणि तेवढंच तूप घेतलंय. आता यामध्ये परत सगळे खडे मसाले घालून घ्यायचे. लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, छोटी वेलची, मोठी वेलची, शहाजिरी, त्याचबरोबर हिरवी मिरची उभी कट करून घेतली आणि कांदा घालून घेतला. लक्षात ठेवा हिरवी मिरची आपण पुदिना आणि कोथिंबीर, आलं, लसूण वाटताना सुद्धा घातली आणि इथे सुद्धा घातली. त्यामुळे तुम्हाला मिरची तुमची किती तिखट आहे, तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चला तर मिरची बरोबर कांदाही छानपैकी परतवून घेतला. 3 मोठे कांदे छानपैकी उभे पातळ चिरून घ्यायचे. गुलाबी रंगावर परतले गेले की हा चॉप केलेला टोमॅटो घालायचा. आता इथे मी 1 किलो चिकनसाठी अर्धा किलो कांदा आणि अर्धा किलो टोमॅटो वापरते. हे प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बिर्याणीचा परफेक्ट असा फ्लेवर येण्यासाठी. टोमॅटो एक 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचा. त्यानंतर हे चिकन घालायचं. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे लाईट नाही आहे, त्यामुळे टोमॅटो मी इथे चॉपरमध्ये छान चॉप करून घेतला आहे. मिक्सर असेल, लाईट असेल तर तुम्ही आरामात त्यामध्ये पेस्ट करून घेऊ शकता. परंतु कोणत्याही गोष्टीमुळे काम नडता कामा नये, थांबता कामा नये. त्यामुळे या चॉपरचा उपयोग तुम्ही छान असा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं यामुळे टेस्टमध्ये काहीसुद्धा फरक पडत नाही. चला आता टोमॅटो घातल्यानंतर चिकन छानपैकी मी परतवून घेतलं. झाकण ठेवून छानपैकी वाफ दिली. चिकन किमान इथे आपलं 70 ते 80% तरी शिजलं गेलं पाहिजे दम देण्या अगोदर. त्यामुळे झाकण काढून एक 2 ते 3 वेळा छानपैकी मी याला परतवून घेते. हे परतवत असताना याला अंगचं छानपैकी पाणी सुटतं. एक्स्ट्राचं वरून पाणी वगैरे काही घालायचं नाही. छानपैकी परतवत राहायचं. त्यामुळे तेलही छान सुटतं आणि पाणीही छान सुटतं. आता वरती जे तेल सुटले ना ते आपल्याला ह्यातून काढून घ्यायचं आहे. हे तेल आपलं आपण लेअरिंगमध्ये वापरणार आहे. हे तेल अतिशय फ्लेवरफुल आहे. त्यामुळे आवर्जून हे काढून घ्या आणि वरती लेअरिंगमध्ये वापरा.
चला एक अर्धी वाटी तेल मी यातून काढून घेतले. परत एकदा चिकन छानपैकी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा हा मसाला तयार झालाय आणि रंगही अप्रतिम असा आलाय. विकतच्या बिर्याणीमध्ये कितीतरी वेळा फूड कलर वापरले जातात. परंतु घरी तुम्ही कोणताही फूड कलर न वापरता अतिशय कलरफुल, लाल भडक आणि अतिशय टेस्टी अशी बिर्याणी बनवू शकता. चला चिकन छानपैकी शिजलं गेले. आतमध्ये पाणी आहे. पाण्याची क्वांटिटी नक्की चेक करा. चिकन थोडंसं लफलफीत खाली असलं पाहिजे. त्यानंतरच वरून भाताचा लेयर घाला. त्याचवरती घालायचे चवीप्रमाणे थोडंसं चिमूटभर मीठ घाला. बिर्याणी मसाला, कोथिंबीर, तांदूळ ज्या पाण्यामध्ये आपण शिजवला त्यातलं एक पळीभर पाणी घालायचं. जे तेल वरून काढलं होतं ते तेलही घाला. नंतर परत दुसरा भाताचा लेयर द्यायचा. वरून बिर्याणी मसाला आवर्जून घाला. यामुळे काय होतं ना, भाताला सुद्धा बिर्याणीचा फ्लेवर भेटतो बिर्याणी मसाला वरून घातल्यामुळे. त्यानंतर थोडंसं मीठही घाला, कारण तांदूळ आपण जेव्हा पाण्यातून काढतो त्यावेळेला त्यात मिठाचं प्रमाण अगदी कमी असतं. कोथिंबीर, पुदिना चिरलेला घालायचा. वरून भरपूर असा त्यात तूप घालायचं. त्याचबरोबर गरम पाणी आणि तेल घालायला, जे काही आपण मसाल्याचं वरचं तेल काढले ते घालून घ्यायचं. वरून गरम पाणी पळी दीड पळी घातल्यामुळं काय होतं, तांदूळ व्यवस्थित असा शिजतो. पाणी भाजीतलं खालचं संपत नाही आणि व्यवस्थित असा दम बसतो. यामुळे अजिबात ही बिर्याणी आपली खाली लागत नाही. भाताचं लेयर घालण्या अगोदर जर तुम्हाला वाटलं चिकनमध्ये खाली भाजीमध्ये पाणी नाही आहे, तर 1 कपभर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. कपभर पाणी घाला, व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतरच वरून तांदूळ घाला. कारण बिर्याणी करताना खाली पाणी असणं थोडं का होईना खूप जास्त गरजेचं असतं. चल अर्धा तास छानपैकी दम देऊन घ्या. एक 5 ते 10 मिनिटं गॅसवर ठेवा आणि त्यानंतर 20 ते 25 मिनिटं गरम तव्यावर ठेवून मी इथे छानपैकी बिर्याणीला दम देऊन घेतलाय. तुम्ही बघू शकताय किती गरमागरम वाफळती बिर्याणी आपली तयार आहे. इतका सुंदर दम बसलाय. आपण पाण्याची क्वांटिटी अगदी परफेक्ट अशी दम देताना घातली होती. त्यामुळे प्रत्येक शीत अगदी परफेक्ट असं शिजलं गेलंय आणि मोकळा सुटसुटीत असा हा तांदूळ दिसतोय. तुम्हाला बघूनच समजत असेल किती मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झाली आणि चिकनसुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलं गेले. या पद्धतीने जर तुम्ही दम बिर्याणी बनवलं तर तुमचे चिकन ही परफेक्ट असं शिजेल. तांदूळ अजिबातही ओव्हर कुक होणार नाही. मसालासुद्धा अगदी सुंदर असा होतो. सांगितलेल्या प्रमाणानुसार मसाला घाला. कांदा, टोमॅटोचं प्रमाण अगदी प्रमाणानुसार घाला. त्यामुळे अजिबातही मसाला कमी होत नाही, तांदूळ जास्त होत नाही. दोन्हीसुद्धा अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन राहतं. इथे मी 1 किलो तांदळाला 1 किलो चिकन वापरले. अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो आणि जे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरच्याचं वाटण होतं ना, ते साधारण पावशेर असेल. या सगळ्या तिन्हीच्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे बिर्याणी केली ना, परफेक्ट अशी बिर्याणी तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं दह्याचं प्रमाण. इथे मी पावशेर दही वापरलं होतं. चला सगळ्या महत्त्वाच्या टिप्स देऊन झाल्यात. या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही ही दम बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि आणखीन कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडेल हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तसेच Instagram, Facebookवरही आपल्या शुभज्योत रेसिपीज या चॅनलला फॉलो करा. कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज येत असतात. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.